श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. महाशिवरात्रीच्या आगमनापूर्वी ते शांतपणे तुमच्या घरी आणा. एकाचे हे छोटेसे रहस्य इतके पैसे आणेल की तुम्ही ते हाताळू शकणार नाही. गरिबीचे 7 जन्म दूर होतील आणि तुम्हाला आयुष्यात कधीही मागे वळून पाहावे लागणार नाही. तुम्हाला भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांचे असे आशीर्वाद मिळतील की तुमचे संपूर्ण आयुष्य समृद्ध होईल. होय मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार असलेले रहस्य पहा. ही काही साधी गोष्ट नाही. शिवपुराणात किंवा कोणत्याही शास्त्रात याचा उल्लेख नाही. उलट ही गोष्ट इतकी गुप्त आणि रहस्यमय आहे की प्राचीन काळात केवळ काही ज्ञानी पुरुष आणि ऋषींनाच याबद्दल माहिती होती आणि त्यांनी त्यांच्या काही विशेष तुरुंगांनाच याबद्दल सांगितले. तर मित्रांनो, आज जर ही माहिती तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला समजेल की माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांनी तुम्हाला निवडले आहे आणि तुम्ही तुमच्या तुटलेल्या नियतीवर स्वार व्हावे आणि तुमच्या विखुरलेल्या जीवनाचा ताळमेळ साधावा अशी त्यांची इच्छा आहे. मित्रांनो, महाशिवरात्री हा काही सामान्य सण नाही. उलट ही ती वेळ असते जेव्हा भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि जेव्हा शिव आनंदी होतो तेव्हा त्याच्यासोबत माता लक्ष्मीही त्या घराकडे पाहू लागते. होय, आता मित्रांनो, ती गुप्त गोष्ट पहा जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन. देवी लक्ष्मीचा संबंध भगवान शिवाशी देखील आहे. मग काय गुपित आहे? तुम्हाला ती कुठे मिळेल आणि ती गुप्त गोष्ट तुमच्या घरात कशी ठेवायची? या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन. पण मित्रांनो, लक्षात ठेवा की मी तुम्हाला या संबंधी काही विशेष सावधगिरी आणि काही विशेष नियम देखील सांगेन. त्यामुळे तुम्ही माझा हा छोटासा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिलाच पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या नशिबावर स्वार व्हायचे असेल तर महाशिवरात्रीचा महापर्व रविवार 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. होय, आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की शास्त्रामध्ये आणि जुन्या अनुभवांमध्ये वारंवार सांगितले गेले आहे की जर योग्य चिन्ह शिवरात्रीच्या आधी घरात गेले तर नशिबाची दिशा बदलू लागते. टिप येथे सांकेतिक शब्द खूप महत्त्वाचे आहे, कारण देव मोठ्या दानधर्मामुळे किंवा प्रदर्शनामुळे नव्हे तर लहान आणि खऱ्या अभिव्यक्तीमुळे प्रसन्न आहे. भगवान भोलेनाथ यांना भोला म्हणतात कारण भगवान शिव हे सर्व देवी देवतांचे सर्वात भोळे आहेत. ते भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात आणि भक्तांची जास्त चाचणी घेत नाही. होय मित्रांनो, आता बऱ्याच लोकांना वाटते की पैसे मिळवण्यासाठी मोठ्या उपायांची गरज असते, पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. अनेक लोकांना वाटते की जर मी मोठी पावले उचलली तर मोठा पैसा येईल, पण सत्य हे आहे की मोठे चमत्कार नेहमीच लहान गोष्टींपासून सुरू होतात. कारण मित्रांनो, फक्त त्या छोट्या गोष्टींमध्ये देवाची दैवी शक्ती असते. होय मित्रांनो, शिव एक वैरागी आहे आणि त्याला साधेपणा आवडतो आणि लक्ष्मी चंचल आहे, तिला स्थैर्य आवडते. म्हणून जेव्हा घरात साधेपणा आणि स्थैर्य एकत्र दिसते तेव्हा माता लक्ष्मी त्या घरात थांबते. म्हणूनच मित्रांनो, जुन्या काळात शिवरात्रीपूर्वी एक अतिशय साधी पण गुप्त गोष्ट घरी आणली जात असे, ज्याची किंमत आजच्या युगातही एकच आहे, पण त्याचा प्रभाव असा आहे की हळूहळू संपूर्ण घराचे वातावरण बदलते. सुरुवातीला खर्च कमी होण्यास सुरुवात होते आणि मग कामाला सुरुवात होते, मग आदर वाढतो आणि मग पैशाचे मार्ग उघडण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो, बाहेरून पाहिल्यावर लोक त्याला नशीब म्हणतात, पण खरे तर ही परमेश्वराची इच्छा आहे. खरे तर हा संपत्तीची देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि भगवान शिवाची कृपा आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार असलेल्या उपायावर तुमचा खरा विश्वास असला पाहिजे. तुम्हाला भगवान शिवावर खरी श्रद्धा आणि अतूट श्रद्धा ठेवावी लागेल. पहा, ही वस्तू बाजारात रोजची वस्तू म्हणून खरेदी केली जात नव्हती, तर ती शिवाचे नाव घेऊन मनापासून आणि घाई न करता खरेदी केली जात होती. पहा,
मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा तुम्ही ही वस्तू घरी आणाल, ती आणल्यानंतर तुम्हाला कोणताही मोठा मंत्र किंवा पूजा किंवा हवन करावे लागणार नाही. तुम्हाला फक्त तुमचे मन स्वच्छ ठेवावे लागेल. तुमचे मन शुद्ध ठेवावे लागेल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हेतू. ते हेतू पुरस्सर असावे. असे म्हटले जाते की शिवरात्रीच्या आधी ही गोष्ट घरात येते, जिथे हळूहळू नकारात्मकता बाहेर येऊ लागते आणि घरातील लोकांची मते बदलू लागतात. घरातील अनावश्यक भांडणे महाविद्यालय घरातून गायब होऊ लागते आणि समजूतदारपणा वाढू लागतो. कारण मित्रांनो, पहा की माता लक्ष्मी आधी त्या घरात येते जिथे मनःशांती आहे, जिथे कुटुंबात प्रेम आहे, जिथे कुटुंबात परस्पर प्रेम आहे. मग हे लक्षात ठेवणे देखील खूप महत्त्वाचे आहे की जास्त लोकांना या गोष्टीबद्दल सांगितले जाऊ नये, शोसाठी ठेवले जाऊ नये आणि त्याची खिल्ली उडवली जाऊ नये. कारण मी तुम्हाला ज्या गुप्त गोष्टींबद्दल सांगत आहे ती म्हणजे, जर तुम्ही आधीच लोकांना ती गोष्ट सांगितली असेल, त्याबद्दल बोलले असेल, मारहाण केली असेल, तर ती छोटी गोष्ट त्याचा परिणाम दाखवू शकणार नाही. कारण या गोष्टीचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा त्याला आदर मिळतो. मित्रांनो, जुन्या काळात लोक म्हणत असत की ही गोष्ट घरात आल्यानंतर लगेच पैसे देत नाही. त्याऐवजी ते पहिल्या घराला पैशासाठी योग्य बनवते. माता लक्ष्मी घरात समृद्धी आणि आनंद आणते आणि जेव्हा घराचे मूल्य वाढवते तेव्हा पैसे आपोआप येऊ लागतात. आता मित्रांनो, माझे शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न येणे स्वाभाविक आहे की इतकी स्वस्त असली तरी इतकी प्रभावी मानली जाणारी गोष्ट कोणती आहे? इतके लहान असूनही लक्ष्मीचे कायमस्वरूपी निवासस्थान होऊ लागते. घरात जर ती गोष्ट देवी देवतांशी संबंधित असेल तर तुम्हाला त्याची अजिबात खिल्ली उडवण्याची गरज नाही आणि कुणालाही सांगू नका की माझ्याकडे उपाय आहे. ह्यामुळे पैसे मिळतील आणि त्याला हसण्याचा विषय बनवू नये, कारण असे केल्याने त्याचा प्रभाव हळूहळू कमी होतो. बऱ्याचदा आपल्या काही स्त्रियांना अशी सवय असते की जेव्हा ते कोणताही उपाय करत नाहीत, तो उपाय करण्यापूर्वी, त्या उपचाराचा परिणाम होण्यापूर्वी ते त्या वस्तूला त्यांच्या नातेवाईकांमध्ये, त्यांच्या महिला मित्रांमध्ये मारतात. पण तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. पहा, आता मी तुम्हाला सांगते की दुसरा नियम असा आहे की कार्ड आणण्याच्या दिवसानंतर किमान त्या दिवशी खोटे बोलणे, शिवीगाळ करणे आणि अनावश्यकपणे रागावणे टाळा. या क्षणी मी असे म्हणत आहे कारण व्यक्तीच्या आत असलेली ही नकारात्मक भावना त्या पवित्र उपायावर आपली नकारात्मक ऊर्जा सोडते. म्हणून जर तुम्ही पवित्र मनाने, पवित्र तोंडाने, पवित्र शरीराने, पवित्र आत्म्याने, पवित्र श्रद्धेने उपाय घेतला तर फायदेशीर उपाय परिणामकारक ठरेल. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की अनावश्यकपणे रागावू नका, कारण लक्ष्मी मातेच्या मनात स्पष्टपणे येते. तिसरा नियम म्हणजे जाणून बुजून घरात घाण पसरवू नये. विशेषतः ज्या ठिकाणी भांडे ठेवले आहे ती जागा पूर्णपणे स्वच्छ असली पाहिजे. धूळ, चिखल किंवा कचरा किंवा कोणत्याही प्रकारची घाण जमा होऊ नये. या उपायाबाबतचा चौथा नियम देखील सांगण्यात आला आहे की कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुमच्या घरात इतर कोणाच्या चाव्या ठेवू नका, कारण प्रत्येक घराची ऊर्जा वेगळी असते. समजा एखाद्या घराची नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वर्चस्व गाजवते आणि जर तुम्ही त्याच्या दरवाजासह तुमच्या घरात आलात तर त्याच्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करतील आणि आपल्या घराची व्यवस्था खराब करतील. आम्ही हे आमच्या भल्यासाठीच करत आहोत, त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगते की कडी त्याच घरानुसार काम करते ज्या घरात ऊर्जा आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या घराची ऊर्जा आणू नका. मित्रांनो, पाचवा आणि शेवटचा नियम असा आहे की जर कोणत्याही दिवशी घरात खूप भांडणे किंवा खूप नकारात्मक वातावरण असेल तर त्याच दिवशी दाराला स्पर्श करू नका. 2-3 दिवसानंतर वातावरण शांत झाल्यावरच ते पहा. आता सावधगिरीबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे
काठीकडून लगेच चमत्कारांची अपेक्षा करू नका. तुम्हाला वाटते की तुम्ही ते आज केले आहे, आज ते घरी आणले, उद्या फळ मिळणार नाही. पहा मित्रांनो, या उपायाचा हळूहळू परिणाम होतो. आधी विचार बदलतात, मग परिस्थिती बदलते आणि मग पैशांचा मार्ग खुला होतो. दुसरी सावधगिरी अशी आहे की चावी तोडणे, हरवणे किंवा फेकून देणे खूप चुकीचे मानले जाते. हे पाप अजिबात करू नका, कारण देवाच्या दैवी शक्ती त्या पात्रात आहे. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे, तर मी तुम्हाला सांगते ते फेकण्याची चूक करू नका. जर काही कारणास्तव बाटली तुटलेली असेल तर लगेच ती वाहत्या पाण्यात घाला आणि आपल्या मनात शिवाचे नाव घ्या. तिसरी खबरदारी म्हणजे लोभाचा कटुतेशी न जोडणे. पहा, आता पैसा येईल आणि आता फायदा होईल, हे जर मनात राहिले तर परिणाम कमकुवत होतो. जेव्हा आपण कोणतेही उपाय करत असतो तेव्हा आपण कोणत्याही उपायाला लोभाशी जोडू नये. त्याचा फक्त एक आशीर्वाद म्हणून विचार करा. चौथी खबरदारी अशी आहे की चावी ठेवल्यानंतर कठोर परिश्रम करणे थांबवू नका, कारण जे स्वतः प्रयत्न करतात त्यांना देव मदत करतो. म्हणून हा उपाय मार्ग उघडतो. तुम्हाला चालावेच लागेल. आणि पाचवी खबरदारी म्हणजे दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून पुन्हा पुन्हा जागा बदलू नका. तुम्ही एकेकाळी जिथे होता तिथेच राहा. वारंवार दिशा बदलण्याने ऊर्जा गोंधळून जाते. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी लोक विसरतात ती म्हणजे हा उपाय. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा घरातील किमान एक व्यक्ती प्रामाणिकपणे काम करते आणि कोणाच्याही अधिकाराचा नाश करत नाही, तेव्हा या उपायाचा खरा परिणाम दिसून येतो. ज्या घरात चुकीचे उत्पन्न झाले तर भ्याड काम करणार नाही, कारण माता लक्ष्मी शुद्ध मार्गातून येते. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मेहनतीवर जोर दिल्यास ते तुमच्यासाठी चांगले ठरेल. आणि आता मित्रांनो, शेवटी तुमचे कान उघडा आणि समजून घ्या की ही कडू गोळी म्हणजे जादूची गोळी नाही, तर एक चिन्ह आहे. घरात साधेपणा, स्वच्छता आणि योग्य विचार आणि देवावर विश्वास आहे याची आठवण करून देणे. जेव्हा या 4 गोष्टी एकत्र येतात तेव्हा भगवान शिवाची कृपा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपोआप घराकडे जातो. आणि हळूहळू असे वाटते की नशीब कोणताही आवाज न करता योग्य ठिकाणी योग्य दिशेने वळू लागले आहे. तर आता मी तुम्हा सर्वांना सांगते की येथूनच आपला उपाय संपतो. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, जर तुमच्या मनात काही शंका असेल, तर तुम्हाला काही समजत नसेल तर ते आमच्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.